प्रश्न असा आहे, एका चाकाचा व्यास 21/11 मीटर असल्यास 3 किलोमीटर अंतरामध्ये त्या चाकाचे किती फेरे होतील? आपलं उत्तर काढायचं एकूण फेऱ्यांची संख्या. यामध्ये एकूण फेऱ्यांची संख्या काढायची आहे. एकूण फेरी जर काढायची असतील तर याच्यात लक्षात ठेवायचं, एकूण अंतराला चाकाच्या एका फेऱ्यातल्या अंतराने जर भाग दिला तर एकूण फेरे मिळतील. आणि चाकाचा एक फेरा म्हणजे वर्तुळाचा परिघ असतो, कारण की चाक हे वर्तुळाकार असल्यामुळे आपल्याला वर्तुळाचा परिघ याचं सूत्र वापरायचं. आणि परिघ म्हणजे ज्यावेळी आपल्याला व्यास दिला जाईल त्यावेळी पाय डी हे सूत्र वापरायचं. डी म्हणजे डायमीटर म्हणजे व्यास. एकूण अंतर आपल्याकडे 3 किलोमीटर आहे. छेदामध्ये त्याला भाग द्यायचा आहे. पायची किंमत 22/7 आहे. त्याला गुणिले डायमीटर म्हणजे व्यास आहे 21/11, परंतु हा आहे मीटरचा. मग काय करावं लागेल, ह्या 3 किलोमीटरला मीटरमध्ये करावं लागेल, कारण की हे व्यास मीटरमध्ये, अंतर मीटरमध्ये करायचं. आणि आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतो. म्हणून या किलोमीटरला जर मीटर 1000 ने गुणलं की त्याचं रूपांतर मीटरमध्ये होऊन जाईल. मग 1 किलोमीटर बाद झाला, आता त्याचं रूपांतर मीटरमध्ये झालं. मीटरमध्ये झाल्यामुळे मीटर मीटर कॅन्सल झालं. येणारं उत्तर संख्यामध्ये येईल. मग तोपर्यंत इकडे भाग द्यावा लागेल. 7 एक 7, 7 त्रिक 21, नंतर 11 ने भाग द्यायचा. 11 एक 11, 11 दुने 22. मग काय होईल, यामध्ये हे 3 कट होऊन जातील. आता हे 2 ने 1000ला भाग द्यायचा. 2 ने जर 1000ला भागलं तर उत्तर होईल 500. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकूण फेऱ्यांची संख्या 500 आहे. तो दाखवणारा पर्याय दुसरा आहे.